विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आज लॉज सगळे संपवायचे आहेत. त्याचबरोबर तुम्हाला तुमचा पण जो अभ्यास चालू तो चालू ठेवायचा आहे. इथे लिहिलंय मी पार्ट 6. मग याच्या अगोदरचे पार्ट तुम्हाला माहिती आहे. प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये 4 लॉज ऑलरेडी मी घेतलेले आहेत. 5व्या पार्ट मध्ये आपण स्टोक्स लॉ घेतलेला आहे आणि या पार्ट मध्ये आपण घेणार आहे न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी विथ न्यूमेरिकल. बरं न्यूमेरिकल असं आहे, की जे 2024 ला 3 मार्काला परीक्षेत आलेल्या लक्षात घ्या. म्हणजे लॉटरी म्हणूया आपण. ओके. बरं. मग न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी आपल्याला ना, मी तुम्हाला नेहमी सांगतो, की आपल्याला पूर्णपणे वेगळा विचार करायचा आहे. लॉचं फक्त स्टेटमेंट करायचं नाहीये. न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. ओके. याच्यामध्ये तो जो काही विस्कस फोर्स आहे बिटवीन लेयर जे काही असेल म्हणूया आपण. तो कुणाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो? एरियाला. कुणाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो? व्हेलॉसिटी ग्रेडियंटला. मग तुम्हाला कळालं पाहिजे, की व्हेलॉसिटी ग्रेडियंट म्हणजे काय? ओके. बरं डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो बोललो की रे मी. मग प्रोपोर्शनल साइन काढलं तर त्या ठिकाणी कॉन्स्टंट घ्यावा लागतो. मग त्या कॉन्स्टंटला काय म्हणतात? कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. मग त्याचं एसआय युनिट आलं पाहिजे. त्याची डेफिनिशन आली पाहिजे आणि मग शेवटी न्यूमेरिकल आलं पाहिजे. मी तुम्हाला सांगू का? तुम्ही माझं एवढं कौतुक करताय सध्या, पण बाळांनो माझं कामच हे आहे, की तुमचा कॉन्फिडन्स वाढवणं आणि मला दिसतंय, की तुमचा कॉन्फिडन्स वाढतोय. मग चला सुरुवात करूया. वेळ न घालवता 5 मिनिटात मला कव्हर करायचंय. 5-5 मिनिटाचे व्हिडिओ आहेत लक्षात घ्या. ओके. पहिली गोष्ट म्हणजे इथंच जाऊया आपण. हा जो फोर्स दिसतोय ओके, ओके. थांब ओके. तर हा जो फोर्स आहे तो एरियाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. विस्कस फोर्स ॲक्टिंग ऑन एनी लेयर. ओके, स्ट्रीमलाइन फ्लो मध्ये. फॉर अ स्ट्रीमलाइन फ्लो, viscous force acting on any layer is directly proportional to कोण? एरिया ऑफ द लेयर आणि डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कोण? व्हेलॉसिटी ग्रेडियंट म्हणजे dv बाय dx. आणि या ठिकाणी प्रपोर्शनलचा साइन काढून जो कॉन्स्टंट घेतलाय तो कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. मग त्याचा फॉर्म्युला असा येईल ना एफ अपॉन ए आणि इंटू डीव्ही बाय डीएक्स. म्हणजे विस्कस फोर्स ऍक्टिंग ऑन एनी लेयर इन अ स्ट्रीमलाइन फ्लो per unit area per unit velocity gradient is known as coefficient of viscosity. झाली की डेफिनेशन. त्यांनी कशी दिलं बघूया आपण. Coefficient of viscosity can be defined as viscous force per unit area per unit velocity gradient आणि युनिट आहे त्याचं न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर किंवा पॉइज न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर. तर तिसरा प्रश्न वेलोसिटी ग्रेडियंट ची डेफिनेशन. dv by dx ना. The rate of change of velocity with distance dv by dx. Rate of change of velocity with distance measured from a stationary layer is called velocity gradient. चला याचा स्क्रीनशॉट काढा. 3 प्रश्नाचं मी तुम्हाला टार्गेट देतोय. पहिलं काय? न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी स्टेटमेंट फॉर्म्युला. दुसरा प्रश्न डिफाइन कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी तो. त्याच्यानंतर त्याचं एसआय युनिट विचारलंय. न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर. व्हेलॉसिटी ग्रेडियंटची डेफिनेशन आणि आता पुढचं टार्गेट. फॉर्म्युला झाला का पाठ? Viscous force between any layer in a streamline flow is directly proportional to area and velocity gradient. Velocity gradient म्हणजे काय? Rate of change of velocity with distance measured from a fixed layer. आणि coefficient of viscosity हा कोण आहे? कॉन्स्टंट. मग तुम्हाला 1, 2, 3, 4 व्हॅल्यू दिल्या की विस्कस फोर्स काढता येईल. मग चला परीक्षेतल्या प्रश्नाकडे जाऊया. याच्या ऐवजी फक्त 0.25 वाय लर्न ऍप्लिकेशन काढा. फेब्रुवारी 2024 चा पेपर काढा. 2 किंवा 3 मार्काचं न्यूमेरिकल असेल चेक करा. सेक्शन बी किंवा सेक्शन सी मध्ये चेक करा. चला. फोर्स दिलाय. ओके. त्याच्यानंतर एरिया दिलाय. चला विस्कस फोर्स दिलाय 1 न्यूटन. ओके. एरिया दिलेला आहे 10⁻² मीटर स्क्वेअर. एसआय युनिटच दिले. काय पाहिजे आणखीन? व्हेलॉसिटी डीव्ही म्हणूया आपण. व्हेलॉसिटी दिलेली आहे 2 इंटू 10⁻² मीटर पर सेकंद. थिकनेसला डीएक्स म्हणूया आपण. ते दिलंय 1.5 इंटू 10⁻³ मीटर. सगळ्या व्हॅल्यू दिलेत. विचारले कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. मग कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटीची डेफिनेशन काय? की विस्कस फोर्स पर युनिट एरिया आणि पर युनिट वेलोसिटी ग्रेडियंट. चला व्हॅल्यू पुट करूया. विस्कस फोर्स किती आहे? 1 अपॉन इंटू हे डीएक्स वर जातील ना. त्याची व्हॅल्यू किती आहे? 1.5 इंटू 10⁻³ एरिया. अरे वा 10⁻² चा आहे. व्ही टू आहे इंटू 10⁻². बरोबर आहे. ऐका शांतपणे ऐका.
हे -2 10⁻⁴ होतील. -4 वरती गेल्यावर +4 होतील आणि 4 मधून 3 गेले की 1 येणार. बरोबर आहे? 10⁴ इंटू 10⁻³ म्हणजे 10 येणार. 10⁻1 तर 10 न 15 ला मल्टिप्लाय करा. पॉइंट कॅन्सल होणार. 1.5 चं 15 होतील. मी चुकून 15 बोललो. 1.5 आहे त्याचं 15 होतील. तर 15 ला 2 ने डिव्हाईड करा 7.5 येईल. आणि चला परीक्षेतले एम-सी-क्यू. व्हिच ऑफ द फॉलोइंग इस अ एसआय युनिट ऑफ व्हिस्कोसिटी? पाठ झालंय. न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. तर आन्सर येणार 7.5 न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर. करेक्ट. झालं का 5 मिनिटं? झाली थोडी एक्स्ट्रा गेली म्हणूया आपण. 5 मिनिटात 1 लॉ कंप्लीट होतोय की नाही? मग 100 मिनिटं लागतील ना 20-25 लॉसाठी. का नाही करायचं? विथ न्यूमेरिकल करायचं लक्षात घ्या. तो फॉर्म्युला आठवला पाहिजे. तुम्ही डेफिनिशन पाठ करताय. तोच तर फॉर्म्युला आहे. परत रिवाईज करू. Viscous force per unit area per unit velocity gradient is known as coefficient of viscosity. नेक्स्ट न्यूमेरिकल ओळखा कोणता लॉ आहे? न्यूटन्स लॉ नाहीये बरं का. पण विस्कस फोर्स म्हणलंय कॅल्क्युलेट करायचा. डायमीटर दिले त्याच्यावर मला रेडियस काढता येईल 0.5 मिलीमीटर. 0.5 चं 5 इंटू 10⁻⁻4 मीटर. कळालं का हे? याच्या अगोदरच्या व्हिडिओत घेतले आपण. तिथं पण 0.3 मिलीमीटर दिलं होतं आपण. मिलीमीटरचं मीटर करताना 10⁻³ आणि पॉइंट कॅन्सल करण्यासाठी 10 ने मल्टिप्लाय 10 ने डिव्हाईड केल्यामुळे ते -4 झालंय. लक्षातच ठेवा. व्हेलॉसिटी आहे 2 मीटर पर सेकंद. कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी दिलेली आहे 1.8 इंटू 10⁻⁵ न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर. आणि सगळ्यात महत्वाचं फॉलिंग थ्रू एअर. स्टोक्स लॉ या. मग झालं याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये फॉर्म्युला 6 पाय इटा आर व्ही. मग 6 पायची व्हॅल्यू 3.14 कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी 1.8 इंटू 10⁻⁵ रेडियस आहे 5 इंटू 10⁻⁴ आणि व्हेलॉसिटी 2 आहे. 5 2 चा किती रे? 10. 10 आता बघा नीट लक्ष द्या. मी तुम्हाला सांगतो. मी परत सांगतो. विथआऊट लॉग टेबल कॅल्क्युलेशन करा. या स्टेजला काही प्रॉब्लेम नाही. पण सगळं सॉल्व्ह केल्यावर जे उत्तर येईल त्याच्यापुढे न्यूटन लिहायला विसरू नका. चला छोटासा व्हिडिओ थांबवायचा आहे. पण आता बोलणार आहे थोडं तुमच्याशी मी बरं का. का हे तुम्ही करत नाही सांगा बघू न्यूमेरिकल्स? सेक्शन बी मध्ये 5 प्रश्न असतात. 10 मार्क झाले. 2-2 मार्काचे बोलतोय मी. सेक्शन डी मध्ये 3 प्रश्न असतात 2-2 मार्काचे. 6 मार्क झाले. सेक्शन ए मध्ये 3 एम-सी-क्यू असतात. 3 मार्क झाले. व्ही-एस-ए मध्ये 1 न्यूमेरिकल असतं. 4 मार्क झाले. झाले किती रे बाळांनो? 20 मार्क झाले ऑलमोस्ट. न्यूमेरिकल सोपे, फॉर्म्युला बेस्ड. पण थांबा ना, सेक्शन सी सुद्धा तुमचा करून घेणार आहे ह्या काही दिवसात मी. 5 न्यूमेरिकल असतात सेक्शन सी मध्ये 15 मार्क. 35 मार्क झाले टोटल न्यूमेरिकलचे. आणि जो माझा विद्यार्थी हे करेल, मी तुम्हाला सांगतो सीईटीत सुद्धा तो मार्क्स मिळवणार आहे फिजिक्समध्ये आणि त्यामुळं आपला रिझल्ट चांगला लागणार आहे. केवळ माझंच YouTube चॅनल फॉलो केलं तरच चांगला रिझल्ट लागेल. नाही, माझ्यापेक्षा बेस्ट YouTube चॅनल आहेत. ते सुद्धा फॉलो करा तुम्ही. पण जिथं टाईमपास होतोय ना, तिथं थांबू नका. आता टाईमपास मला पण करायचा नाही. लगेच हा व्हिडिओ थांबवतोय मी पण लक्षात घ्या आणि तुम्हाला सांगतो ही सीरीज फॉलो करा. चांगले मार्क मिळवूया आपण. ऑल द बेस्ट.